आउट ऑफ कव्वाली, आउट ऑफ सॉन्ग, डबल मिनिंगच्या बाहेर असं तुमचं कार्यक्रम. तुम्ही कव्वाली शिका, नुसतं प्रोडक्शन होऊ नका, नाही तर कधी त्या प्रोडक्शनमधून पटकन त्या प्रोडक्शनमधून सडला जाशील तू पटकन. आणि अर्धा सडलेलाच आहे तो, वास गेले सगळी दुनियेवर. असं त्यांची लाईफ, त्यांचं सगळं काय. म्हणतोय की मेरा थुका चाटने की आदत हो गई. आता ह्याचा थुका बघा, ह्याच्या तोंडाशी कोण जाणार नाही. याचा थुका चाटण्याचा तर लांबची गोष्ट झाली. हा शेर आहे माझ्या कवीचा, जो मी आता नाही गात. जेव्हा मी कव्वाली स्टार्ट केली आहे मी तिथून गाते. आता तू त्यांचा थुका पहिला चाटलास, त्याला मी काय करू. आता असे एक दोन शब्द चेंज झाले म्हणून कोणी, मी त्याला बोलत नाही की बाबा चला एक दोन शब्द चेंज होऊ शकतात, पण याचा अर्थ असा नाही ना की तुझा थुका चाटला. तेवढा तुझा थुका, तुझ्या थुकावर होते ना बाबा टीका जिथं तिथं. असं माझा थुका म्हणतो, माझा थुका चाटला. अरे चमकने वाला हर कोई सितारा नहीं होता, कांच के हर ग्लास में जाम नहीं होता, सच और झूठ में फर्क इतना है कि पढ़ने और पढ़ाने वाला हर कोई भीम नहीं होता. हा शेर मी गायला. हा शेर गायल्याच्या नंतर हा बोलते की हिने ऐकलं की नाही ऐकलं हिला माहिती नाही. अरे मी सगळं ऐकत असते, सगळं माझ्या लक्षात असतं. ऐकायची काय बात सांगतो तू गायला म्हणून मी तुला गाऊन दाखवलं की बघ तो शेर माझ्या कवींचा. आणि बोलते तो तुझ्या एकट्याचा आहे गा, तो अख्ख्या महाराष्ट्राचं आहे, असं आहे तसं आहे. अरे काय तुमची लँग्वेजच भांडण्यासारखी आहे. आणि आता हा मला लँग्वेज बोलतो, आता ह्याची लँग्वेज बघा कशी आहे. हा तुझ्या एकट्याचा आहे का, हा बोलते तुझ्या एकट्याचा कवी आहे का, अख्ख्या महाराष्ट्राचा आहे. म्हणजे तुझी लँग्वेज कुठे जाते रे बाबा. तू किती आदर देतो दुसऱ्यांना, तू किती रिस्पेक्ट देतो दुसऱ्यांना. हा प्रत्येक शब्दाचं दादा मी उत्तर दे. एवढं देत का अगदी कंटाळा आला पाहिजे माणसाला. मुकुंद सोनाण्याच्या स्पर्शाने तू कितीक वेळा बाटला आहे. या मुकुंद सोनाण्याच्या स्पर्शाने अरे तू कितीक वेळा बाटला आहे की ज्या ज्या वेळेस ते तुझ्या सोबत लिहायला आले त्या त्या वेळेस तू ठाटला आहे. अरे बऱ्याचशा कलावंतांना त्यांचा अनुभव पटला आहे आणि तुला आज त्यांचा मीटर जरी खटला आहे, पण तू विसरू नको की मुकुंद सोनाण्याचा धुका तू कितीक वेळा चाटलेला आहे. दाखवतो किती मस्त आहे. म्हणून सुसाट्याचा वारा जेव्हा सुसाट सुटत असतो, की सुसाट्याचा वारा जेव्हा सुसाट सुटत असतो आणि गाढ झोपलेला हिमक दचकून उठत असतो, मला नेऊन कोपऱ्यात काय दाखवतो समर्थ, कारण ह्या रेशमाला बघून भल्या भल्यांना घाम फुटत असतो. प्रत्येक शब्दाचं बंधून थोडक्यात मी उत्तर दिलेलं आहे, कारण जास्त मी बोलणार नाही. जे पॉइंट तिकडून बोलले गेले त्याच्यावरच मी बोलणार. आणि एक सांगेन, मी नक्कीच सांगेन या ठिकाणी की याची पूर्ण कॅसेट जी आम्ही बनवली, कवींना कधीच बोलू नये, आपला आपला कार्यक्रम चालू दे. माझा थुका चाटत होती, माझा थुका चाटायची आदत झाली, सोडून दे हे विषय. ते कधी होऊ शकतं, कारण तू पहिल्यांदाच गाणं गायला मुकुंद सोनावण्याचा, मग कोण चाटते ते बघ. असो. आणि जे फरमाईश आहे मला ज्यावर, आणि आमच्या दादांचं लक्ष असू द्या खास मंडळासाठी, आणि जी फरमाईश होती त्यांची पूर्ण करणार आहे आमचं सर्व मंडळ. या ठिकाणचं भीमशक्ती मित्रमंडळ मालडुंगे यांचं लक्ष असू द्या.
होतील, कारण जास्त पुढे मी बोलू शकत नाही. जे जे आहे उत्तर देणं आहे, मला प्रत्येक शब्दाचं उत्तर देणं आहे आणि म्हणून माझ्या परीनं जेवढं सौम्य पद्धतीने होईल मी दिलेलं आहे. आणि खास ज्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे आणि जे साजरे करतात आणि ती फरमाईश देखील आहे मला खास तुमच्याकडून, म्हणून गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या. त्या अगोदर मी नक्कीच बोलेन की जंगलातील टिकाऊ लाकडाला साग म्हणतात, की ज्यांनी हे घडून आणलेलं आहे. म्हणून म्हणायचंय की जंगलातील टिकाऊ लाकडाला साग म्हणतात आणि बागेतील फुलणाऱ्या कळ्यांच्या फुलांना बाग म्हणतात. स्वबळावरती जगणाऱ्या आमच्या बिणेदार साहेबांना भीमरायाचा खरा वाघ म्हणतात, भीमरायाचा खरा वाघ म्हणतात. लहान मोठ्यांनी ही जयंती केली भीमाच्या बेट्यांनी. प्रशांतजी जाधव यांच्याकडून खास 500 रुपये सप्रेम भेट आणि आमचे दादा अर्जुनजी खराच आहे यांच्याकडून देखील खास या गीताला 500 रुपये सप्रेम भेट. धन्यवाद पाठी सदस्य आभारी आहे. याला
तुमचं तशी आभारी आहे आणि खास ही फरमाईश होती बांधवांनो मला आणि जे जसं तिकडून येईल त्याचप्रमाणे इकडून गाणं गायलं जाईल. मी पुढे कधीच जात नाही आणि माझी पायरी माझे हात मी कधीच जाता सोडत नाही. बेंदर साहेब संजय जाधव तुमचं नटलं भीमशक्ती मंडळ नटलं योग्य जाधव हे म्हणती आणि आमचे उपाध्यक्ष साहेब योगेशजी जाधव यांचं देखील म्हणायचंय योग्य जाधव हे म्हणती निळ निळ वादळ उठलं संजय जाधव तुमचं नटलं भीमशक्ती मंडळ नटलं योग्य जाधव म्हणती निळ निळ वादळ उठलं आणि म्हणून आमचे सचिव साहेब निखिल दादा यांच्याबद्दल म्हणायचंय निखिल जाधवांची ही प्रणव जाधवांची ही आमचे खजिनदार साहेब आणि कुठे असतील तर काही मला अपेक्षा नसते पण तुमचे चेहरे दिसले पाहिजे फार महत्वाचं असतं की जे जीव तोडून हा कार्यक्रम साजरे करतात आणि त्यांची इच्छा असते की आमच्यावरून गाणं झालं पाहिजे तर आमची पण इच्छा असते की त्यांनी आपले चेहरे दाखवले पाहिजे. तेवढंच कार्यक्रमाला मजा येते दुसरं काही नाही गाण्याला मजा येते. निखिल जाधवांची ही प्रणव जाधवांची ही मान उंचावली फेट्याने ही मान उंचावली फेट्याने ही जयंती केली भीमाच्या भेट्याने जयंती केली भीमाच्या भेट्याने हे कार्य भीम कार्य हे असंच होतच राहील या भीम जल्लोषाला विश्व हे पाहतच राहील या भीम जल्लोषाला ज्यांच्या मनात खोटं घातलं तोंडात मोठं ज्यांच्या मनात खोटं घातलं या बिनबुडाच्या लोट्याने ज्यांच्या मनात खोटं त्यांनी घातलं तोंडात बोट ते कसं या बिनबुडाच्या लोट्याने ही जयंती केली भीमाच्या बेटाने भीमाच्या
आभारी. आणि दादा या ठिकाणी आता 4 वाजलेले आहेत, 4चा टायमिंग आहे आणि गाणं तिकडून जसं गायलं त्याच पद्धतीने मी माझा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. आणि कुठेही जास्त टाइमपास न करता मी फटाफट आपल्यासाठी गात आहे, कारण वेळ होत आलेला आहे. प्रवीण जाधव म्हणते ही जयंती केली भीमाच्या बेटावनी, जयंती केली भीमाच्या बेटावनी, जयंती केली लोकगीत. अच्छा अच्छा, जे माझे सॉन्ग आहे दादा नभारीचे आहे, नक्की नक्की दादा तुमच्यासाठी. शेवटचं कडवं आहे आता, जी नावं थोडी 2-3 राहिली आहेत. राजे जाधव, महेश जाधव मंडळाचे कार्यकारी, निळ्या पाखरांनी घेतली भरारी, दादा आणि कलाकारांचे जाणकार नगरसेवक प्रकाश बिणेकर साहेब. आणि आमचे अध्यक्ष साहेब संजयजी जाधव यांच्याकडून खास 1000 रुपये सप्रम भेट. धन्यवाद पाटील सदस्य आभारी आहे. किल्ला एक रेकॉर्डिंग आणि लाईव्ह ऐकण्याचं फार वेगळी मजा असते आणि तुम्ही अजून इतकं प्रेम या गाण्यांवरती करता दादा. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठी सदैव असाच राहू द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आणि मला पुढे जाण्यासाठी तुमच्या सारख्यांचा माझ्या समाजाचा आशीर्वाद मला कायम राहू आणि माझ्या पाठी आहे नक्कीच. आणि अपेक्षा आहे हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी,
जवळ का आणलाय दादा? आणि आवाज चेंज झालाय दादा, प्लीज तुम्ही तिथे जाऊन थोडंसं व्हॉइस द्याल का? मॉनिटर लांब करते, विसल्स करेल माईक, सिटी मारणार, विसल्स करेल दादा. प्ले कर. ठोकपणे सांगू शकते वन्नी वन रेशमा सोनवणे वाट माझी वक्त रिक्षावाला बॅनर बघ तुका तुका तर याला द्या कुठेतरी सडलेला मुक्का कारण झाले त्याच्या लई चुका हे आंब्याला बंब वांग बटाटी रताळी कांदे हे जर गायलं तर टाळी पडते हे का स्वतःच काय बघ आणि साहेबांकडून फरमाईश का यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते म्हणजे कार्यकर्ते बांधवांची फरमाईश कामावर जायला उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला टमाट माझी बघतोय रिक्षावाला
नगरसेवक साहेब प्रकाश विणेदार साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा 1000 रुपये भेट. हे असं स्वतःच्या गाण्यावर आहे. हे बघ, झुंडमध्ये नाही येत रेश्मा सोनवणे, झुंडमध्ये नाही, एकटी येते. वन मॅन शो, आमचाच मोहन, आमचं सगळं आणि आमचंच लेबल ना आमचंच प्रोडक्शन. आमना भात नाही आमना कालवण. तुझ्या डोक्याच्या बाहेर आहे, तुला नाही कळणार लँग्वेज. तुला पनवेल पाडा फिर, बरोबर ना बाबा. आटणीवर तठन तट्टीवर तठन तेव्हा ती ट्यूबलाईट पेट नाही समज आहे का अभि. असो कामावर जायला उशीर जायला, कामावर जायला उशीर जायला, कामावर जायला उशीर जायला. बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला.
कोपऱ्यात नाही इथं दाखव. इथं बघू बघू तर भागली. आणि आता लिहायच्या कामाला लागले. मला म्हणते केसांची स्टाईल अपडेट राहायचं. न्यू अपडेट व्हर्जन असतं ना. मला म्हणते इंग्लिश दाखवू का तुला? इंडियन बाहेर का? व्हेअर इज यू? व्हेअर कोण हू कोण? व्हेअर म्हणजे कुठे? काय यार इंग्लिश प्रॉपर इंग्लिश नाही, गावठी. पनवेल पाडा फिर हा पाडा सगळे पाडे. लोक येडे नाहीत मला ठेवायला उगाच. हा ब्रँड आहे आणि त्या मागं प्रोडक्शन लावू नको, हे करू नको, ते करू नको. जर का मला काय आलंच नसतं तर मला कशाला ठेवलं असतं उगाच. ह्यांचं ना तिथं लिहिले समर्थक शिंदे. तिथं असं लिहिलंय का? प्रल्हाद शिंदे यांचे नातू समर्थक शिंदे, आनंद शिंदे यांचे पुतणे दिनकर शिंदे यांचे चिरंजीव अमुक अमुक तमुक तमुक शिंदेशाहीचे नाव सांगितले. यार काय आमच्या खानदानीबद्दल तर बोलूच नको बाई. समाजाने ना शिंदेशाही हा लेबल लावलेला आमच्यावर आणि समाजात नाव आहे. आणि बाबासाहेबांचं तर बोलूच नको मला तू की बाबासाहेब सांग. बाबासाहेबांमध्ये कधी टिकणार नाही. बंधूंनो तुम्हीच सांगा. मी मगापासून माझंच गातोय आणि बाबासाहेबच गातोय, शिवाजी महाराज गातोय. भलतं सलतं काय गायलं का मी? खरं सांगा. एक अर्धा तास पाऊण तास बोल बचत मी अशी ते भावयात अशा काय नखरा. पण ती तू जुना आहे पेट्या वाजवायचा. हिने म्हातारी का? पण पेटी कशी वाजवायचो माहिती आहे तुला? माझ्या बाबासोबत वाजवायचो मी, चुलत्यासोबत वाजवायचो, दुसऱ्या कुठल्या गायकासोबत वाजवले. हे सांगते पेट्या वाजवतो. पण एवढं पण लक्षात असलं पाहिजे मी माझ्या बापाला चुलत्याला घरच्यांनाच त्यांच्याकडनं तो गुरु मानून त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करून घेतल्या. तुझ्यासारखं नाही बाहेरचा उचलला आणला मुकून सोनण्याला बसवलं तिकडं आणि त्याला आकडून दिला म्हणून तो माझ्याकडे होता तवा. कमजोर जे मी मामी कॅची पेटे पेटी तर मला सांगूच नको पेटी कशी असते. मला म्हणते चष्मा लागला ह्याला एवढ्या वयात आणि तेवढ्या लहानपणी वागणूक कशी असेल. ही जर म्हणत असेल ना मला की तू मी लय जुनी आहे आणि तुझ्या बापासोबत गायला बाप वडिलांसोबत नाही वडिलांसोबत बापासोबत सांगत बसली बापासोबत. स्वतःची भाषावत पाहिलं तू कधीच असं करू शकत नाही. अरे लोक येडेत काय आम्हाला ठेवायला. उंगली पे नाचाऊंगी बोट कापून टाकी नाका असले नाचवले तुम्ही. आणि म्हणते इंग्लिश मला येते रे तुला येत नाही. गावठी इंग्लिश मारते अख्खी. अजून काय इंग्लिश मारतो. हाँ तेरे जैसे को उंगली पे नचाती हूँ ना. मला म्हणायचं एक बार बड़बड़ चालू की तो ये नहीं रुकती है. हिंदी मराठी मिक्स बघा. एक बार बड़बड़ चालू की तो ये नहीं रुक सकती है. पैसों के लिए देखो ये किसी के भी आगे झुकती है. ये मुझे उंगली पे नचाने वाली रेशमा सोनू ने मदारी की प्योर औलाद लगती है. मदारी की प्योर औलाद लगती है. त्याने का घेतला डमरू नाच म्हणणार. आणि माझेच शेर मलाच रिपीट. मी बोलत रेशमा सोनूने थुकलेलं माझं चाटायला लागलं. शेर गायला मी असा वळवला
तसा वळवला, हे केलं ते केलं. तर तिने तिच्याच गुरुवर घ्यायला लागले. मुकुंद सोनवण्याचं चाटायला लागला, हे करायला. मुकुंद सोनवण्याचे हिचे भांडणं झाले होते का नाही झाले होते. मुकुंद सोनवणे बोलतो मी तिच्याकडे जात नाही. आणि तेव्हा मुकुंद सोनवणे माझ्यासोबत होता. आता मी त्या मुकुंद सोनवणेला माना सन्मानाने अंकल म्हणतो आणि तो म्हणतो लिहून देतो. मुकुंद सोनवण्याचा चाटायला लागला. म्हणजे बघा रे बघा, कविवर्य त्यांची रिस्पेक्ट करतो. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. इंग्लिश आम्हाला सांगते, मला जेवढं येतं तेवढंच बोलतो बाबा मी. शांत. हां, व्हेर इज यू, कोण आहेस तू, हे बोलतो व्हेर इज यू. तुला आहे ना इंग्लिश शिकायसाठी नाही, बंद करून दरवाजा. लिहान सिद्धार्थ गायकवाड, देवीचा वाडा यांच्या वतीनं 600 रुपये. आणि बोल खोलायच्या अगोदर नुसतं दरवाजाच बोलू. मला माहिती आहे, मला मान मर्यादा आहे, लेडीज बसलेले आहेत. मी सर्वच प्रकारचं गातो, ए टू झेड. आला, माहोल केला, बघितलं, लगेच लेजेंड घेऊन निघून गेले. असं झालं तसं झालं. यांचे रंग जमले नाही ना कधी. या लोकांना ह्या भाषेशिवाय काहीच येत नाही. आणि माझ्यासोबत आहे ना पॉलिटिक्स केली तरी होती, नेत्यांना तरी साईडला घेऊन जातात. आणि ते असे बाबा हे कधीच नाही होत माझ्याकडनं तरी. मेरे गाणे में था, मैं तो मेरे को एक जरूरत क्या करने की, मला गरज नाही. या कार्यकर्त्याला भेट, हो दादा कसे, कांद्यावर हात टाकला, दादाला चढवलं झाडावर, दादा लगेच मला आनंद वाटत येईल. माझ्या नावाने माझ्या गाण्याने मला पैसे भेटतात. मला गायला बोलवलं इथं. मला म्हणजे झुंड में सूर आते, शेर अकेला आता. तिने हा बघितला, काला पिक्चर बघितलं वाटतं तू. काल मिलिंद अंकल, माझे गुरुवर्य, माझे काका, माझे सुलत्यांनी गाणं गायलं. जयंती साजरी केली भीमाच्या बेटींनी. आणि मुकुंद सोनवणेला एक घाण सवय अशी आहे की तिथं दिलेलं इथं देणार, इथं दिलेलं तिथं. त्या गायकाला नवीन देणार नाही, ह्या गायकाला नवीन देणार नाही, ह्या गायकाला नवीन कधीच नाही. नोटा घ्यायच्या आणि तेच तेच फिरवत बसायचं. कोणाच्या बापाने शिकवलं, उगाच घ्यायचे पैसे. आणि तुला पण द्यायला आज वाटत नाही का पैसे. हसते बघा कशी ते स्वतःच्या गुरुला. बंसी साळवे काय म्हणतात, रुबाब पहा भीमाचा सरकारी नाण्यामध्ये. रुबाब पहा भीमाचा सरकारी नाण्यामध्ये. आग लावली त्यानं चवदार, पाण्यामध्ये रेशमा आधी लोक उठून लावलेस. रेशमा आरती लोक उठून लावलीस. फक्त 2च गाण्यामध्ये, फक्त 2च गाण्यामध्ये. धम्म हे, अरे धम्म भगिनीनी पण भाव समजून त्या भावाला तशी बात केली पाहिजे ना. तू मला काही म्हणशील आणि मी ऐकून घेईल. मेरे पास नाही चलता भाई. मी पहिलंच बोललो, माझ्या गाण्यामध्ये पण कधी पण बघा अशा 10 लाईनी ठेवा आणि एकटा बसवा फक्त. नाही पुरून उरलो ना मग बोलायचं. आणि म्हणते सडेल कांदे, पहाडी आवाजाचे दिनकर शिंदे. दिनकर शिंदेचं नाव घेत नाही. हिच्या कानात अडकलं होतं का काय. मागाशी बोललं माझे आधारस्तंभ, माझे वडील दिनकरजी शिंदे. काय गेलं होतं काय. ते केस कानावर आलेत ना, अशा आवडणी घेतले असे. ते पहिलं कुरळे होते, आता स्ट्रेटनिंग केरेटिंग केली काय. आणि माझ्या काय सगळं, अरे माझी तर स्टाईल आहे, मी वेगवेगळ्या लुकमध्ये असतो कधी पण. आता मला म्हणते
ते जे बघितलं का काकांचे केस आणि ह्याचे केस बघ केवढे वाढून 2 व्याने बसतील वरचेच एवढे तर विचार कर पाठीमागं माझे केवढे मोठे केस आहेत मी वाईट जिंदगी ते बोलत नाही म्हणून मला म्हणायचंय काही पण बोलते हिला बोलायचं भान नाही काही पण बोलते हिला बोलायचं भान नसते दात काढून नुसती खाता खाता हसते काही पण बोलते हिला बोलायचे भान नसते दात काढून नुसती खदा खदा हसते या रेशमाकडे जरा निरखून बघा 1 नंबरची काचपत्र्यावाली दिसते 1 नंबरची काचपत्र्यावाली दिसते आणि ते गाणं बन्सीजी साळवे ते देखील आज या ठिकाणी आलेले आहेत आणि शेर पण त्यांचाच होता मगाशी मी गायलेला ते माझ्या काकांकडे असतात हा याच्या घरात याचा भाऊ ढोलक वाजवतो मला कलाकारची दाद देऊ वाटते तो वाजवतो पण आणि गाजवतो पण मोठ्या मोठ्या तुरुंगखानाला लाजवतात आणि सुचवतो पण का मोठ्या मोठ्या तुरुंगखानाला लाज माझं बोलणंच तसं असतं मी वाईट कधीच बोलत नाही शपथ नाही बोल वचन द्यायचे असं झालं आणि तसं झालं अरे आपलं काय अरे स्वतःच काय आणि याचं काय स्वतःला जुनी समजते मला हे कळत नाही स्वतःला जर म्हातारपण म्हणत असत आता गाणं आलंय उस्तादाचं माझ्या लवकर वाटतंय ग सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात म्हातारा म्हातारा म्हणते स्वतःलाच म्हातारा बोलून इले सुनी नाचलेला आहे सांगती आदर्श शिंदे सोबत गायले अरे तू कोणाला सांगते आदर्श शिंदे सोबत आनंद शिंदे सोबत ते सगळे माझे आहेत त्यांनी मला जय भीम घातला आता जय भीम घातला हिचा वडील मी बोलत नाही हिचा बाप हिचे वडील आदराने बोलतो त्यांना आमचे मामा बिंदास बसलेत पायावर पाय टाकून बरोबर आहे का नाही हो आम्हाला कळतं तुमची इज्जत करणं हिला कळत नाही काय झाला उठल्या उठल्या बोलेल का रेश्मा जय भीम तुम्ही बोलता का कधी आणि ते लव करावं वाटतं माझ्या भावानी गायले सगळे नवीन गाणे भेटणार एक पण जुनं भेटणार नाही आणि त्यांनी वाजवलंय गाणं तो ट्रॅक त्यांनी बनवलेला आहे जिथं खाण असते ना तिथं सांगायला लागत नाही अपडेट राहावं लागतं रे काढावं लागतं माझं हे हिट आहे ते हिट आहे लोक तुला नेतात एकनाथ माळेची पुण्याही असेल की त्या गाण्यासाठी तुला निवडलं म्हणून कोणीतरी एजंट आहे म्हणून तू लेजंड स्वतःला समजत असेल दुसऱ्याला समजत असेल पण जाऊ दे आता काय मला कोणाची इज्जत काढू वाटत नाही नाव काढू वाटत नाही सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात म्हातारा म्हातारा तुझं काय मोठमोठ्या तुरुंगखानाला लाजवतात मोठमोठे मंचक ते गाजवतात माझ्या घरात ढोलक वाजवतो माझा भाऊ रेशमा मग तुझ्या घरातले काही टाळ्या वाजवतात तुझ्या घरात माझ्या घरात एक पण सास नाही आणि मी अशी शिकलेली हे शिकण्यासाठी किती गायिकांकडे जाऊन आली ती ते सांगाल कधी कोण माणसं येडे नाहीत हो लक्षात लगेच म्हणजे आता बारकं पोरगं निघलं मेहनत केल्याशिवाय कोण चांगलं फळ मिळत नाही इकडं फिर तिकडं फिर इकडं जा आणि
आणि स्वतःच्या तोंडाने सांगितले सर्वात पहिला चान्स आनंद शिंदेंनी दिला, माझ्या मामाने. पहिले कवीकडे जायचं, नंतर वाजवणार, काय बोलायचं यार. आणि पहिला चान्स कुणी माझ्या शिंदे खांद्याने, माझ्या उस्ताद माझ्या सुलतेने दिला हिला चान्स. त्या माणसाचं नाव काढलं की त्यांच्यावर प्रोडक्शन बिडक्शन स्वतःच. तर हिला काहीच येत नाही बोलायला, शपथ सांगतो मी. मला म्हणते शिक, तुला लय शिकावं लागेल. तुला माहिती आहे ना, अबो तुला माहिती आहे ना, खरं बोलते ना. प्रवचन बाबा बोलता बोलता गाण्याचे मुकड्यावर मुकडे आले पाहिजे, त्याला म्हणतात. नाही ते एकदा लाईन लावली गाण्याचं तर गाणं बोल बच्चन कमी आणि गाणं जास्त पाहिजे. लोक गाणं ऐकायला आले, गाणं ऐक बोल बच्चन देत होते, तेव्हा उठून गेली. सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात, लवकर राव वाटतंय आता म्हातारपणात, लवकर राव वाटतंय. पण मला हे का दाखवून द्यायचे, मला इथं गाणे बाबासाहेबांचे गायचे मान्य, पण हे का दाखवून द्यायचे की लोक ऐकून थांबू पण शकतात. कामात कधी ही फिट नाही झाली, कामात कधीही फिट नाही झाली, बोलण्यात कधीही फिट नाही झाली. अख्खा आयुष्य गेलं कव्वालीत, पण स्टेज प्रोग्रामला कधीच फिट नाही झालं का, कधीच नाही. मी सरळ आलो तर महागात पडल रेशमा, मी सरळ आलो तर महागात पडल. न घडणारा वाद इथं घडल. मग तुम्ही सांगा दोघांच्या कुस्तीत कोण खाली पडल. वाईट बोलत नाही, विचारांची कुस्ती. हिला लय माहितीये का कायच्या काय बोलायचं. आणि राहण्या वागण्यातून पाहिला अनुभव. कवी लोकांचं सांगायला गेलं मला त्यांची इज्जत काढू वाटत नाही, पण ते पण स्वतःचे शहाणपणा करायला लागले ना, मग त्यांना काय बोलू वाटतं माहिती का. कहा गंगो तेरी कहा रानी, माणसाची मन हिचं फुलावानी सुकाया लागलं, मन हिचं फुलावानी सुकाया लागलं, बोलणं सारं हिचं चुकाया लागलं. आनंद शिंदेची एंट्री होताच हिच्या पोटात दुखायला लागलं, पोटात दुखायला लागलं. हा मी एकटीच भिडते, त्यांचं काय, त्यांचं पुढं काय. ते मामा माझ्यासोबत गायले, असं गाय, हे झालं ते झालं. ते मामा लोकांनी गायलं आणि कसे गायचे, कारण की ते तुला लहान मुलगी मानायचे का. आणि तुझं नशीब आहे एवढं चांगलं की त्यांनी कव्वाली सामने सोडले आणि तू गाऊन तर त्यांच्यासोबत आलेली आहे. आणि नशीब एवढं चांगलं आहे की त्यांच्या वेळेस आहे ना, ते जेव्हा गायचे तेव्हा हिला गायला भेटलं, त्यामुळे ती मोठी संधी तिला मिळाली होती. आणि त्या मार्फत मोठं होणं खूप चांगली गोष्ट आहे. चांगली पण गाते, मी वाईट गात म्हणत नाही कधी. तू हेच गाऊ शकतो आणि ओरडू शकतो. ओरडणं कोणाला म्हणतात. चांगलं गा, तू पण चांगलं गाते, चांगला व्हॉइस आहे, पण फक्त ॲटिट्यूड आणि गर्व कधीच करू नको. अर्जुन खरात म्हणतात समर्थक शिंदेमध्ये सूर आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ, त्यांच्या वतीने सप्रेम भेट. आणि मला खरंच, अरे तुला काय बोलतो त्याचं पण भान ठेव. तुझ्यापेक्षा याडा मी, तू जिथं बसलाय ना त्यापेक्षा एवढे चाळे तुमच्यात बसून करणारा पोरगा आहे मी. पण कसं आपलं स्टेज तिथं आपण तसंच राहिलं पाहिजे. कळालं तुला. मागून बोलायचं नाही, इकडे समोर तुला सांगतो मी, तुझे उत्तर देतो. इकडे एकटी भिडते म्हणून मला म्हणायचं ना, घडणारी घटना योगायोगाने घडते.
ना घडणारी घटना योगायोगाने घडते. ही बाई म्हणते मी बिंदास एकटी भिडते, खोट सांगत नाही, खरं मी सांगतो तुम्हाला, हिला कुणी चढवलं तर ही खुशाल चढते, खुशाल चढते. अनुभव सांगतो, अनुभवानुसार लोक म्हणतात, ही म्हणते अनुभव माझ्या कवींकडे आहे, असं आहे तसं आहे. म्हणून मला म्हणायचं, कोहिनूर हिऱ्याला कधीही दडवा पण त्याचा चमकपणा कधी दडत नसतो. आता सांगितलं मी घडले, एकटी घडले, घडवणारा कोण होता? तो माग बसलेले आहेत गुरुवर्य मुकुंदजी सोनवणे, त्यांना किती माना सन्मानाने बोलतो मी. त्या घडवणाऱ्याचं नावच नाही, गावच नाही. एकटी होती, माझ्या घरात कोण नव्हतं आणि अशीच शिकली. घरात बसून बंद खोलीमध्ये कोण शिकतं का? सांगायला लागले, अगं गाव हिंडून आली ती, तेव्हा शिकली ती. म्हणून कोहिनूर हिऱ्याला कितीही दडवा पण त्याचा चमकपणा कधी दडत नसतो. ज्यांचे विचार नेक आणि चांगले असतात तो कधीच कुठं अडत नसतो. मी माझ्या छोट्याशा अनुभवानुसार सांगतो, गुरु शिवाय शिष्य कधीच घडत नसतो, गुरु शिवाय शिष्य कधीच घडत नसतो. आणि रेश्मा, खरंच त्या बिचाराचं तरी नाव घे रे कुठंतरी. आणि तू म्हणते ना महाराष्ट्रात हे करतात ते करतात, असं झालं तसं झालं, म्हणते माझे गुरु माझ्याजवळ, त्याला काही येत नाही म्हणून मी नेत नाही. तूच नेत बस बाबा. माझ्याकडे चांगले चांगले विचाराचे म्हणजे नवीन नवीन वाले आपल्याला माणसं लागतात, नया बजानेवाले, नया लिखणेवाले. आणि माझ्याकडे फेमस कवी. तू म्हणते शिकली एवढं गाणं, तुझ्या गुरुचं एक त्या ज्यांनी शिकवलं त्याचं एक तरी गाणं तू गायले का? हिट झाले का ते सांग मला. सुयोग केदारचं गाणं काजू बदाम पिस्ता, उपाशी मेला असता जर का भीमराव माझा नसता, हे गाणं त्यांचं. माझ्या वडिलांनी गायलेलं, तळ्याचं पाणी माझ्या भीमानी पेले वागावानी. हा, परत मिलिंद शिंदेचं गाणं, माझ्या चुलत्यांचं गाणं, इंग्लंड सारख्या देशामध्ये भीमरायाचा बंगला. परत दुसरं गाणं, बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय. ते कवी माझ्याकडे हिट कवी. मुकुंद सोनाण्याला पण हिट गाण्यातनं कोणी केला? फक्त माझ्या चुलत्यांनीच. कुठलं गाणं? कागा देवाला पुसतेच घरात, सुख मिळेल बुद्ध विहारात. तेव्हा ते हिट झालेले कवी. आणि नंतर सांगतात यांच्या मागे येऊन बसून, आम्ही तुम्हाला मोठे केले. जाऊ द्या, बोलल तेवढं कमी. मला म्हणते मी याचं काहीच सोडत नाही, काहीच, मी सगळं बोलत असते. पण काही नाही, तू किती पण बोल, तू किती पण वाजव, मी असाच बसलेला असतो. तुला काय बोलायचं बिंदास बोल, फक्त सकाळ झाली पाहिजे. मला सकाळी कार्यक्रम येऊ द्या 4 ते 5 वाजता. कुठं? पालीमध्ये, सुधागड पालीमध्ये ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे लग्नाचा. पण मी असा विचार करत नाही मला कार्यक्रमाला जायचं आणि मला वेळ होईल आणि माझा आवाज जरा कमी होईल, बसल, असं होईल तसं होईल. साऊंडवाल्या दादांना 10 वेळा त्रास द्यायला लागले. त्या उचल तिथं ठेव, ते इकडे ठेव, आणि त्याचं हे व्हायला लागले. तो जिथं होता तिथं. आणि जरा आवाज जरा मला चेंज, तुमचे आवाज चेंज होता, त्याला आम्ही काय करायचं? आणि साऊंडवाल्याला दोष द्यायचा. प्रॅक्टिस करा जरा अजून. हा, रिक्षावाला. पहिलं गायलं ना, नाखवा बोटीनं फिरवल का. खूप सुंदर गाणं गायलं, खूप हिट झालं. अभिमान वाटतो की समाजाची गायिका आहे. असं कौतुक केल्याने माणसाचं नाव पुढं होत असतं. नाहीतर एखाद्या गायकाचं त्याला काय येतंय, मला जे येतं ते तुला काहीच येणार नाही बाई. मी जसा ताण लावल तशी लावून दाखव खरंच तू.
एका अटीवर नेतो, एका अटीवर नेतो बोटीवर, एका अटीवर नेतो बोटीवर, आता जराशी हसणार ग. एका अटीवर, एका अटीवर नेतो बोटीवर, आता जराशी हसणार ग. आता जराशी हसणार ग. पण जरा वेळ जाग्यावर बसणार ग. जरा वेळ जाग्यावर बसणार. मी वाईट बोलत नाही. खार दांडा असो, चौपाटी असो, बीच असो, चौपाटी म्हणजे दांडा. जरा वेळ जाग्यावर बसणार. जरा वेळ जाग्यावर बसणार. जरा वेळ जाग्यावर बसणार. दुसरी कटी. मी पाण्यात जरी कधी पडलो तरी आता नागवाची वाट बघते काय नागवा बोटीनं फिरवाल का, त्याला प्रश्नचिन्ह केलं का, म्हणून प्रकाशजी पवार काय म्हणतात, मी पाण्यात जरी कधी पडलो तरी, कसं पाहायचं जाशील का. ऐ, पावायला येतं ना, बोलणारच नाही, बोलते पण झाली. ते लिहू नको सगळे तेरे चौपडी में मेरे खोपडी में. अरे लिहिल्याशिवाय काहीच होत नाही बाई. बाबासाहेबांनी सांगितलेलं वाचाल तर वाचाल, लिहा, अभ्यास करा, तेव्हाच कळणार. एवढं शार्प माइंड. म्हणून मी पाण्यात जरी कधी पडलो तरी, कसं पोहायचं जाशील का, कसं पोहायचं जाशील का, तांगड्या हलवाया लावशील 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 का. भरपूर कटिंग आहेत पण जाऊ द्या, शॉर्टकट मध्ये मला इथं सगळेजण बसलेले आहेत, पण एक रिक्षावाल्याची कटिंग देतो. मी काहीच ठेवत नाही, उचलं पासलं म्हणते ना ती. दिवस बुडला, आता सकाळ झाली. दिवस बुडला, अंधार पडला, सांगतोय खरं तुला, वेळ कमी म्हणजे जास्त झालेला म्हणून जाऊ द्या. दिवस बुडला, अंधार पडला, रेश्मा वाईट बोलत नाही का मी. दिवस बुडला, अंधार 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 अंधार, दिवस बुडला, अंधार पडला, सांगतोय खरं तुला, सांगतोय खरं तुला, रेश्मा करून जा
सांगतोय खरं तुला. या अशा नवीन नवीन हरकती आले पाहिजे. काय तोंड आहे आणि त्याचं तोंड बघा, थुकायला लागला आणि हे करायला लागला ते कर. अरे माझं तोंड बघ, चांगलं दिसणार तुला कधी पण. कवळा कुचकुचित फ्रेश. सांगतोय खरं तुला रेशमा करून जागवला. फरमाईश किती आहे? एक मुकडा गातो, फरमाईश आहे, माझंच गीत आहे. मी खूप लहान असताना ते गायलं होतं. माझे बंधू त्यांची फरमाईश आहे. शूद्र म्हणून छळत आली आजवर पिढी न पिढी रे. नष्ट करा या निचरुडी ग. शूद्र म्हणून छळत आली आजवर पिढी न पिढी ग. नष्ट करा या निचरुडी ग. भीम शिकलाय ABCD. दलिंदर बोलली, दलिंदर. हा दलिंदर म्हणून मला म्हणायचंय, प्रत्येक दुखण्यावर एक डॉक्टर आहे. प्रत्येक दुखण्यावर एक डॉक्टर आहे. आमच्या शाहरुखचा पिक्चर तो डर आहे. दलिंदर म्हणते का ग रेश्मा मला तू माझी हेमा मालिनी, तर मी तुझा धर्मेंद्र आहे, धर्मेंद्र आहे. शेर गाते आणि हकीकत मध्ये नकोच बाबा. कहा मैं कहा वो आणि गर्व. कधी असते जीत, कधी असते हार. कधी असते जीत, कधी असते हार. पण जो गर्व करतो तो खोटा कलाकार, तो खोटा कलाकार. नष्ट कराया निचरुडी भीम शिकलाय ABCD. माझं नवीन गीत गात आहे आणि मला कधी पण नवीनच गायला आवडतं. जे बाबासाहेबांना बैमान झालेले आहेत, सवलती घेतात, नाव मोठं करतात, बाबासाहेबांना बैमान होतात. त्या बैमानांना माझं सांगणं काय आणि मी बाबासाहेबांसाठी काय आहे. सदर गीतातून आहे का? जीव झाला, जीव झाला, जीव झाला, जीव झाला येडा पिसा भीमाचा. हे आलं पाहिजे रेश्मा असं. शॉर्ट अँड स्वीट मध्ये काय पण बोलून मोकळं व्हायचं नाही. प्रत्येक स्टाईल आली पाहिजे गाण्याची पण. आणि तू स्वतःला
वर्सटाईल म्हणत असेल तर वर्सटाईल कव्वालीच्या बाजमध्ये गाणं कसं पाहिजे, दुसऱ्या बाजमध्ये कसं पाहिजे ते तुला सांगायची तर गरज नाही, पण प्रत्येक बाजानुसार आपण कशी करायची मेहनत, सांगायचं थोडंफार सूर. आणि तू जास्त शिकलेली आहे पहिला अगोदर, सुराकडे जास्त लक्ष दे. बोलायला गेलं तर माझ्याकडे प्रत्येक शब्दावर गाणे बोलायला गेलं, सूर लावाया सुरुवात कर ग तू, माझा तंबोरा डाऊन. भरपूर गाणे पण कसं जावं वाटतं तुम्हाला बोलायचं. जीव झाला येडा पिसा भीमाच्या गणावन, अर्जुनजी खरात काय म्हणतात असा खडा सूर लागला पाहिजे. आणि सुराचे चांगले जाणकार आहेत ते, आणि त्यांनी खास त्या सुरासाठी 500 रुपये दिलेले आहेत, कारण की कलाकाराला कलाकाराची जाणीव असते. जीव झाला जीव झाला. चंदन हे जरा इकडं चांगले गाणे ऐकायला नको, बाहेर लोक इथं असल्यावर पुढे बसायचं. जीव झाला येडा पिसा भीमाच्या गणावन, काय दिलं मला ग त्या दगडाच्या देवानं. तुम्हाला सांगतो ही चाल पण स्वतः मी लावलेली आहे का. गायकाला एवढं नॉलेज पाहिजे, ती चाली पण लावता आल्या पाहिजे, गाणं पण बसवलं पाहिजे, आपलं गाणं आपल्याला कवर दुसऱ्याच्या चाली गायच्या. जीव झाला येडा पिसा भीमाच्या गणावन, काय दिलं मला ग त्या दगडा. मनशी साळे काय म्हणतात आमचे अंकल, जावा चांगला ऐकलंय थांबणार नाही तुम्ही, आम्हाला माहिती आहे. बसा ना, एवढं अर्जंटमध्ये काय, बाबासाहेबांचं गाणं चालू आहे. बघ रेश्मा, चाललेला माणूस थांबवायची ताकद पाहिजे अशी, बरोबर का नाही. बोलूनच थांबवायचं असतंय. लोक आपल्याला ऐकायला बसले, ऐका परिपूर्ण. जीव झाला येडा पिसा भीमाच्या गणावन, काय दिलं मला ग त्या दगडाच्या देवानं. मनसीजी साळे काय म्हणतात, खरी तीच म्हणी ठसवा, खोटे कधी ठसवू नका. धोकेबाजांनी फसवलं, अरे तुम्ही तरी फसवू नका. शहाण्याला शब्दाचा मार असतो म्हणून सांगतो, 33 कोटीच्या लाईनीत बुद्ध भीमाला घुसवू नका. बुद्ध
फक्त भीमाला घुसवू नका. काय दिलं मला ग त्या दगडाच्या देवाला, जीवन भीमानं दिलं सुख वैभव आलं, सार्थक जीवनाचं होऊ दे. सार्थक जीवन माझ्या मागच सार्थक आहे. आणि तो समर्थ तिकडं मनोरथ 3 नंबरचा, हा 4 नंबरचा, संविधान, नंतर रोहित, शेखर, सगळं इथं घरचंच आहे. जीव झाला येडा पिसाच माझ्या नावानं. जीवन भीमानं दिलं सुख वैभव हे आलं, सार्थक जीवनाचं होऊ दे. रेश्मा, जीव माझा भीमासाठी गेला तरी जाऊ दे, जीव माझा भीमासाठी गेला तरी जाऊ दे, जीव माझा भीमासाठी गेला झालं जरी का की मी बैमान नाही होणार, बाबासाहेबांची चळवळीसाठी माझा प्राण गेला, जीव गेला तरी चालेल. बाबासाहेबांची चळवळ जिवंत राहिली पाहिजे. रेश्माने सांगितलं, समर्थ तू बाबासाहेब गाऊ शकत नाही, पण माझ्यासारखा बाबासाहेब तू सांगू पण शकत नाही आणि गाऊ पण शकत नाही. मी लोकगीतात पण तसा आहे आणि ह्या गाण्यात पण तसाच आहे. झालं जरी काय मी बैमान नाही होणार असं माझं म्हणणं आहे. बाबासाहेबांनी काही विद्यार्थी 11 विद्यार्थी पाठवले होते बाहेर देशामध्ये. बाबासाहेबांचं स्वप्न होतं पूर्ण भारत बौद्धमय करून टाकेन, पण बाबासाहेबांना ते साले विसरून गेले. काही जण तिकडे तर स्थायिक झाले, पण आपण त्यांचा आदर्श, त्यांची चळवळ कशी पुढे न्यायची ते आपल्या हातामध्ये आहे. अजूनपर्यंत आपला माणूस काय येत नाही, कशासाठी येत नाही, कारण काय? कारण की आपला समाज विखुरलेला, आपले माणसं विखुरलेले आहेत. इकडे 4, तिकडे 5, तिकडे 10, तिकडे 15 असे. आपला माणूस मार्ग, आपला माणूस ओळखा, योग्य रीतीने त्याला मतदान करा, त्याला निवडून आणा, तर तेव्हाच आपला उद्धार काहीतरी होऊ शकते. जवखेड सारखे हत्याकांड झालं, प्रकरण झालं, खैरलांजी होते, कोणाचं लक्ष नाही, कुठल्या नेत्या धरून चालत नाही की असं झालं. तर आत्ताच या वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये समाजकंटकाने आपल्या जय हिमालय पोराला जयंतीमध्ये मारून टाकलं. त्या गोष्टी दाखवणार नाही, सांगणार नाही कोण. मला वाटतं झालं तरी काय मी बैमान नाही होणार, पण जे बाबासाहेबांना बैमान झाले, जे बाबासाहेबांच्या नावावर चालतात, त्यांना मला काय सांगायचं. हत्याकांड दलितांचे होते, तुमचं रक्त का गोठत नाही? हत्याकांड दलितांचे होते, तुमचं रक्त का गोठत नाही? वस्त्या दलितांच्या जाळल्या जातात, तुमच्या नैनी अश्रू का साठत नाही? बलात्कार आपला नाडीवर होतो, अरे तुमचं काळीच का फाटत नाही? आणि दलितांच्याच मतावर राज्य करता, अरे भाड खावांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही? लावून देणार आहेत. मगाशी रेश्माने सांगितलं
भावाला आवाजाऊ करून बोलतो, अरे भाव आहे माझा मोठा, मी त्याला इज्जत देणार नाही, मग कोण देणार? भले घरात बोलत असत, दादा काय रे, दादा काय झालं, काय नाही. आणि जर आपणच आपल्या माणसांचे पाय ओढायला लागलो तुमच्यासारखे जर असले तर संपला विषय त्या गायकाचा पण सगळ्यांचा. चढवा माणसांना, प्रगती होईल माणसाची आणि त्यामधनं आपली अजून प्रगती होती. एखाद्याला जर प्रोत्साहन केलं, प्रोत्साहित केलं तर माझ्याकडे कुणी पण येऊ द्या, मी प्रत्येकांना गाण्याबाबतीत, वाजवण्याबाबतीत चांगलेच सल्ले देणार, चांगलंच सांगणार. असं नाही बोलणार की नको करू, नको शिकू, नको. उगाच एवढ्या वयामध्ये चांगले चांगले शिष्य घडवले तुम्ही. आता ते दोघं कार्यक्रमाला आले नाही, बारकाच पोरगा एवढीचा. नेक्स्ट टाइम कधी योग आला तर ऐकून त्याचं पण गाणं. हा पण बघा, भाऊ पण माझा शिष्य झाला, रोहित शिंदे. भावाला भावाच्या विरोधात भडकवण्याची हिंमत काय आहे? घरात घुसूनच मारू, अरे भर चौकात काय आहे? पाठीत वार करणारे एक दिवस समोर येऊ द्या, हे जयभीमवाले दाखवतील की खरी त्यांची अवकात काय आहे, खरी त्यांची अवकात काय आहे. काही जणांना राग पण येत असेल, पण जी खरी हकीकत आहे तेच सांगतोय. सत्य सांगतोय, सत्य. दगडाला देव म्हणता, पण माणसाला माणूस का म्हणत नाही? म्हणतात ना 33 कोटी देव. दगडाला देव म्हणता, माणसाला माणूस का म्हणत नाही? अंबाबाईला देवी म्हणता, मग प्रत्येक स्त्रीला देवी का म्हणत नाही? अस्पृश्य म्हणून विटाळ करता, अशा अंधरुडीला शाप का म्हणत नाही? आणि गाईला आई म्हणता, व बैलाला बाप का म्हणत नाही? कारण की का मगाशी सांगितलं होतं रेशमाने की ते आपले बौद्ध उपासक पण आहेत, बौद्धाचारी आहेत, त्यांना पटत असेल माझं बोलणं. मला कोणाला राग आला तरी घेणे त्यांना आला तर आला, जे सत्य ते सांगा. थोडंसं येतं, कमी येतं, पण चांगलं येतं, चांगलं सांगण्याचाच प्रयत्न करेन. येऊ दे आडवा कोणी, माणूचा भाडवा कोणी, रक्त भीमाचं त्याला धाव दे. जीव माझा भीमासाठी गेला तरी जाऊ दे.
रक्तात भीम घासात आहे भीम शिकविले भीमाने आम्हा मला स्वाभिमानी शिकविले भीमाने आम्हा रक्तात भीम आमच्या रक्तात भीम आमच्या श्वासात आहे भीम अर्थ नाही जगण्याला भीमावाचुनी. त्याच्या विना नाही जगी आम्हाला कोणी. भीमाच्या मनात काळजाच्या खणात माझी जीवनात सदा राहू दे. जीव माझा भीमासाठी गेला तरी जाऊ दे. गीताचा शेवट करत आहे आणि त्यानंतर मी रमाई सादर करणार आहे. थांबा जरा वेळ थांबा बसा. शेवटी माझे बंधू राहुलजी वाघमारे काय म्हणतात खोपोलीचे, राहुल भीमाचा सन्मान झाला पाहिजे. हिमकर्यात जीवकान आला पाहिजे. दीनदलितांचा राजा आहे भीमराव माझा. त्याचं गुणगान मला गाऊ दे. रमाई गीत सादर करतो, लक्ष असू द्या. पण माझ्या रमाई सारखी मला कोणी आई दाखवा. माझ्या रमाई सारखी मला कोणी आई दाखवा. बाबासाहेब बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन आलेले असतात, असं पत्र रमाईला येतं. रमाईला एवढा आनंद होतो. ऐका सदर गीतातून, अपराध्याला अपराध्याची क्षमा होऊ शकत नाही. जिला नाही माणुसकी ती माणसात जमा होऊ शकत नाही. लाखो बायकात अशी प्रतिमा होऊ शकत नाही. आणि ह्या जगात दुसरी रमाई कधीच होऊ शकत नाही. गाली रमाई हसून पदराला डोळा पुसून दिनदुबळ्यांची मी आई. पण आज झाले का साहेबीन.
हसून पदराला डोळ पुसून तीन दुबळ्यांची मी आई पण आज झाले ग साहेबीन बोल मना माझी रमाई माझी बोल मना माझी रमाई माझी पदवे घेऊन होऊन बॅरिस्टर साहेब आलजी साहेब आलजी साहेब आल गाली रमाई हसून पदराला डोळ पुसून तीन दुबळ्यांची मी आई आज झाले ग साहेबीन बोल मना माझी रमाई माझी बोल मना माझी रमाई माझी पदवे घेऊन होऊन बॅरिस्टर साहेब Ambedkar, all India's first backward people, father is Ambedkar, and save the Mahatma Gandhi's life, so the great is Ambedkar. प्लस त्या साऊंडवाला दादा उगाच काहीतरी म्हणजे राग द्यायचा प्रयत्न काहीतरी की बाबा त्याला बोलते इकडं साऊंड लाव तिकडे साऊंड लाव. अरे बाबा त्यांचं जॉब आहे ते करतायत मनापासून करतायत दोघांना सांभाळून घेत आहेत. प्रॉब्लेम माझा नाही प्रॉब्लेम पाठीमागे मॉनिटर मध्ये आवाज पोहोचत नाही म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणजे काहीतरी उगाच चिडवण्याच्या गोष्टी. आता बोलते की रेशी तू जर एवढी स्वतःला वर्सटाईल समजते आता हे शब्द माझे आहेत का. पूर्ण रेकॉर्डिंग त्या दादांनी केलेली आहे. कधी पण यांनी चेक करा मला त्याच्या कानात जी केस वाढली असतील त्यांनी कापून घ्यावी. जरा पाठीमागचे पण वाढवलेत मगाशी स्वतःच बोलला पाठीमागं वाढवलेत पुढं वाढवलेत. पुढचे आणि पाठीमागचे हा पोत्रा काही वेणे घालायला वाढवलेत का पाठीमागचे पुढचे. आणि लोकगीतात पण मी तसाच आहे. मी बाबासाहेबांमध्ये अरे तू कुठं पण भेट आणि तुझ्यासारखे तू 10 बोललास ना मी बोलीन तुझ्यासारखे अशा हजारो बसू दे माझ्या समोर. मी जोवर शांत तोवर शांत. मी बोलते असू दे आपल्याला शोभत नाही. आपण ते कमवलंय ना ते आपल्याला टिकवायचे ती इमेज टिकवायची म्हणून आपण आपल्या हद्दीत राहिलेलं बरं आहे. पण मला त्याचा गावठीपणा कधी जाणार नाही आणि याचा पाणी ते दिसल्याशिवाय राहणार नाही. आता मगाशी कोपऱ्यात जाऊन बोलला आणि तो शेर आल्यानंतर हा गप्प बसला कारण त्याला माहितीये बोलण्यात चुकी केली. याच्या पाठीमागच्याने याला म्हणावं कधीतरी कव्वाली शिक. कव्वाली काय असते ते शिक. उत्तर देणारी भेटली किंवा यांना जड जातं दादा त्यांना झेपायला जड जातं फार जड जातं. मग बोलायचं किला घमंड झाला गर्व झाला. तो मागचा सांगणारा पण शाना दिसतोय जरा तो त्याला सांगते की गर्व घमंड. अरे गर्व घमंड असतं तर बाबासाहेबांचे कार्यक्रम सोडले असते मी. माझ्या घराण्याचं बोलू नको माझ्या अमक्याचं बोलू नको. अरे मी केलेच कार्यक्रम
कार्यक्रम त्यांच्यासोबत. मी जेव्हा लहान होती लोक जायचे रेशमा सोनवणे तुमच्या जोडीला. आनंद शिंदे मिलिंद शिंदे त्यावेळेस बोलायचे बच्ची है वो, बच्ची के सामने क्या गाएंगे हम. आणि त्यांना चांगलं माहिती ही अरेना कार्य करणारे बाबा. आपण पण जर बोललो ना तर गेल्या काहीच आपल्याला बोलायला बसले. ही ताकद मी तेव्हापासून निर्माण केली आहे ते आतापर्यंत. ते साऊंडवाल्याला बोलतोय इकडे कर तिकडे लाव इकडे लाव, तुमच्या आवाजात चेंज होतात आम्ही काय करणार. बाबा तुला कोण बोललं आणि माझ्या तोंडून कधी गेलं आणि काय चेंज होते ते पब्लिक ऐकते समोर. काय चेंज होतं काय चेंज होत नाही. आणि मी गीत गायली माझी हिट गाणी आता ते आहेतच हिट तर मी बोलणार. मला तिथून समोरून सांगण्यात येतं. मी स्वतःचा मोठेपणा कधीच करत नाही दादा. मला फरमाईश आली ते पण बिणेकर साहेबांनी तिकडून फरमाईश केली होती की हिट गाणी तुमची झाली पाहिजे आणि म्हणून मी गायले. याला किती ऊत आहे याला माहिती आहे. जर आपण असं काही गायलंच नाही तर माझं दिसण्यात येणारच नाही. मला म्हणतो ते बघ माझं नाव, अरे मला काहीतरी येतं म्हणून. अरे येतं काय, ज्याला येत नाही त्याला पण कार्यक्रम भेटतात. तू तर त्यांचा पाठीमागे लेबल लावलायस माझे आंजोबा माझे पंजोबा. तर काय बोलणार दादा पाठ झाले. मला वाटत नाही बोलू पण जर मी उद्या नाही बोलली तर तुम्हीच बोलणार की हिने उत्तर नाही दिलं, रेशमाने उत्तर नाही दिलं. थोडक्यात मी उत्तर देणार आहे. मी फरमाईशनुसार गाणं गायलं. हाय पालेमध्ये नाखवा सॉंग गायला, नाखवा गायला त्यानंतर रिक्षावाला गायला आणि हा उत्तर देतोय. मी देतोय तर काय देतोय, जरा वेळ दांड्यावर बसणार. वा म्हणजे ही यांची कव्वाली आणि ही याची क्वालिटी. जरा समर्थ कुठे असेल आजूबाजूला कोकणात उगाच अरे उगाच काहीतरी बोलून हा गोंधळ घालायला लागला आणि आपली स्वतःची बाजू मात्र हा सावरायला लागला. अरे उभा महाराष्ट्र गुण गातोय माझ्या गाण्याचं पण हा मात्र माझ्या गाण्यावर पक्काच जाळायला लागला. पॉइंट वाजवणं यांचं येऊन जाऊन झालं की काय कहा राजा भोज कहा गंगुतेली. रेशमासाठी काहीतरी नवीन येऊ द्या नवीन, कारण हा छोटासा गंगुतेली भऱ्या भऱ्या राजाला भारी पडलाय. हे बेंच्या वाण्याने पण ऐकावं जरा बाबा काहीतरी नवीन आण माझ्यासाठी. कहा राजा भोज कहा गंगुतेली. हा तेली भारी पडला त्या राजाने. आजकालचा जमाना फार वेगळा आहे, उलटा आहे. राजाला सुद्धा सुईची गरज लागते. अकबर होता पण त्याला अक्कल देणारा बिरबल होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. कुवत नाही यांची, यांनी कव्वाली करू नये. जर यांना बाबासाहेब प्रॉपर सांगता येत नसेल तर करू नये. एक दोन बोलायचं आणि बाण तिथेच मारायचं, कारण त्यांना माहिती आम्ही हे बोलत नाही तर आम्ही सरस दिसत नाही. आता ह्याचा काही विषय नव्हता, कार्यक्रम चांगला चालला होता, होऊन द्यायचं. खरं मानिलं मी अरे तेव्हा जाणीलं मी. तशी मुळीच मी बसणार नाही, कारण का ती बोलते आता हा हाऊस पुरवायला चाललाय. ती म्हणते काय अरे खरं खरं मानिलं मी तेव्हा जाणीलं. तशी मुळीच मी बसणार नाही, अरे तशी मुळीच मी बसणार नाही, तशी मुळीच मी बसणार नाही. तर आता समर्थक इथं पाहिजे होता, त्याला माहिती आपली घाण निघेल जावा स्टेट सोडून. अरे तशी मुळीच मी बसणार नाही. मग ताऊ तुझा दांडा किती मोठा,
म्हणून मी त्या लाईनला ती क्रॉस करत नाही लाईन. पण यांच्या अंगात एवढा किडा आहे ना, आणि यांना असं वाटतं हेच आम्ही जर बोललो, मग बोलून गेलो आणि जर उत्तर दिलं नाही, पण माझी मजबुरी मला माहिती आहे, मी का जास्त बोलत नाही. पण नाही दिलं तर ह्यांना वाटतं आम्ही भारी पडलं, मग आम्ही कसं केलं ना कसं गेलं, म्हणून द्यावं लागतं. कारण सुरुवात इथून होते. नंतर कवीचा विषय त्याने आता कविता म्हणतोय, स्टेजवर कधी हिट नाही झाली.